नमस्कार. महिलांची कौटुंबिक हिंसाचारापासून सुरक्षा कायदा 2005 च्या अंतर्गत जी प्रकरणं येतात त्या प्रकरणांमध्ये आता दोन्ही पार्टींपैकी कुणालाही प्रत्येक तारखेला ज्यावेळी प्रकरण नेमलेलं असतं त्या दिवशी हजर राहण्याची आवश्यकता नाही या स्वरूपाचं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं आहे. तर हे मत नोंदवताना कोर्टासमोरच्या काही बाजू आपल्याला प्राथमिकदृष्ट्या समजून घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये काय आहे की ज्या महिलेने ही डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट फाईल केली होती, तिचा जो पती होता तो परदेशामध्ये अमेरिकेमध्ये जॉब करत होता आणि परदेशात असल्या कारणानं त्याला या प्रकरणामध्ये प्रत्येक तारखेला तो हजर राहू शकला नाही. परिणामी तिच्या पत्नीने या ठिकाणी काय केलं की तिच्या विरोधात असं ऍप्लिकेशन फाईल केलं की त्या ऍप्लिकेशनमध्ये तिनं सांगितलं की त्याला एक्स्ट्राडेशन करावं आणि त्याचा जो पासपोर्ट आहे तो इम्पाउंड करावा, म्हणजे त्याचा जो पासपोर्ट आहे तो रद्द करावा आणि त्याला ज्या देशामध्ये तो असेल त्या देशानं तो भारताकडे आरोपी म्हणून सुपूर्द करावा. अशा स्वरूपाचं ऍप्लिकेशन केल्यानंतर आणि त्याचा त्या प्रकरणामध्ये अब्सेन्स म्हणजे अनुपस्थिती असल्यामुळं तो जो अर्ज आहे तो कोर्टाने मंजूर करत त्याप्रमाणे आदेश करत ते प्रकरण सुप्रीम कोर्टासमोर आलं. हे प्रकरण होतं कलकत्ता हायकोर्टाकडून सुप्रीम कोर्टाकडे आलेलं आणि त्याच्यामध्ये जे सुप्रीम कोर्टाचे जजेस आहेत ऑनरेबल पंकज मित्तल आणि संदीप मेहता या ऑनरेबल जजेसने त्या ठिकाणी असं मत नोंदवलं की हे जे डीव्ही केसेस आहेत किंवा हा जो कौटुंबिक छळाचा जो कायदा आहे हा कायदा हा निम फौजदारी स्वरूपाचा आहे, म्हणजे हा सेमी क्रिमिनल स्वरूपाचा आहे आणि याच्यामध्ये जर त्या आरोपीने कोणत्याही सेक्शन 31च्या अंतर्गत कोणत्याही प्रोटेक्शन ऑर्डरचा ब्रीच केला नसेल, म्हणजे ज्या त्या महिलेला सुरक्षा देण्याचे आदेश दिलेले आहेत त्या आदेशांचा जर त्याने कुठं जर भंग केला नसेल तरी जरी तो त्या प्रकरणात अनुपस्थित असला तरी ते प्रकरण चालवता येईल आणि जरी तो नसला तरी त्याचे वकील ते प्रकरण पुढे चालवतील. हा जो आदेश आहे तो हा फक्त पती